नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान या विषयातील आज आपण मिश्रकगण या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण जे तुम्हाला सिलेबस मिश्रकगण म्हणजे काय, त्याच्यानंतर सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला कोणकोणते मिश्रकगण आहेत व पेपरला कोणते इम्पॉर्टंट आहेत ते सर्व मिश्रकगणचे आपण कंटेंट्स त्यासोबत त्याचे प्रॉपर्टीज पाहणार आहोत. तर मिश्रकगणचा अभ्यास करत असताना जर तुमचे श्लोक पाठ असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. जरी नसतील तरी तरी तुम्ही त्याचे घटक द्रव्य नीट पाठ करा की कोणत्या याच्यामध्ये कोणते कंटेंट येतात. तसंच BMS सेकंड इयर संबंधित इतर विषयाचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा अवश्य पहा. तर पाहूयात मिश्रकगण. द्रव्यांच्या आकृती, गुण, कर्म, रोगग्नता यांच्या साम्यावरून समान गुणकर्मांची द्रव्ये एकत्रित वापरण्याचा आयुर्वेदात पद्धत आहे. तर यालाच आपण सांख्यिका योगसुद्धा म्हणतो. म्हणजे मिश्रकगणालाच सांख्यिका योगसुद्धा म्हणतात. त्यामध्ये काय असतं की ज्या द्रव्यांची आकृती, गुण, कर्म, रोगग्नता हे सेम आहे त्यांना एका ग्रुपमध्ये टाकलेलं असतं, तर आपण मिश्रकगण असं म्हणतो. तर मिश्रकगणचा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्यामध्ये काय काय लिहायचं असतं, तर त्या गणाचं नाव लिहायचं, त्यानंतर त्या गणातील द्रव्य जे काय असतील तेवढे 3, 4, 5, 6 असं लिहायचं. त्या द्रव्याचे गुण लिहायचे, त्याच्यानंतर त्याचं रस, वीर्य, विपाक, त्याच्या दोषांचं कार्य, धातूंवरती कार्य, शरीरावरती होणारं कार्य, त्यानंतर मल, मूत्र, स्वेद, इतर कार्य, त्यानंतर रोगग्नता आणि मात्रा आणि अनुपान, हे सर्व पॉईंट्स तुम्हाला मिश्रकगणच्या क्वेश्चनमध्ये आन्सरमध्ये आले पाहिजे. मिश्रकगणवर तुम्हाला शक्यतो SAQ विचारण्याचे चान्सेस आहेत, तरी पण LAQला कधी कधी विचारले जाऊ शकतात 2-3 मिश्रकगण एकत्रित, तर त्यानुसार त्याचा स्टडी करा. तर आता आपण पाहूयात तुम्हाला सिलेबसमध्ये कोणकोणते मिश्रकगण आहेत. तर बृहत पंचमूळ, लघु पंचमूळ, वल्ली पंचमूळ, कंटक पंचमूळ, तृण पंचमूळ, पंचवल्कल, त्रिफळा, त्रिकटू, त्रिमद, चतुरूषण, पंचकोल, षडूषण, चतुर्बीज, त्रिजातक, चतुर्जातक, पंचतिक्त, चतुर्भद्रा आणि त्रिकर्षिका. हे सर्व जे तुम्हाला आहेत ते सिलेबसमध्ये आहेत. तर आपण एक एक पाहूयात. सुरुवातीला पंचवल्कल म्हणजे शिरीवृक्ष येतात 5, त्यामध्ये वड, उंबर, पिंपळ, पारोसा पिंपळ आणि पिंपरी. त्याचे प्रॉपर्टीज पहा. कांडाच्या सालीला त्याला पंचवल्कल असं म्हणतात. कषाय रस असतो. पुरुष आणि रक्तस्तंभनाचं कार्य करतात. काढा, बस्ती आणि उत्तर बस्तीमध्ये यांचा काढा उपयोगी ठरतो. त्यानंतर त्रिफळा म्हणजे 3 कोणते, हिरडा, बेहडा, आवळा. तर त्याचे प्रॉपर्टीज, त्याला आपण फलत्रिकसुद्धा म्हणतो. वरा आणि कषाय त्रिफला. लघु असतं, वृक्ष आणि अनुष्ण. लवणरहित 5 रस असतात. त्यानंतर मधुरविपाक होतो. वाताचं शमन करतं, पित्ताचं शमन करतं आणि कफाचं शमन करतं, म्हणजे त्रिदोषशामक आहे. त्याची मात्रा सांगितली 2 ते 3 ग्राम आणि अनुपान आहे कोष्णजल. काहींच्या मते 1 हरितकी, 2 बेहडा आणि 4 आवळा अशी सुद्धा मात्रा सांगितलेली आहे. तर हे होतं त्रिफला. नेक्स्ट आहे त्रिकटू. त्यामध्ये सुद्धा 3 असतात. आता तुम्ही पहिल्यांदा हे ओळखायला शिका की त्रिकटू म्हणजे किती, तर चतुरूषण म्हणजे किती, पंचकोल म्हणजे किती. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही हे ओळखायला शिका. कारण जर प्रश्न आलाय त्रिकटू, त्यात तुम्ही कंटेंट लिहिताय 4, तर ते तिथं सरासर चुकीचं आहे. त्यामुळे आधी घटक द्रव्य किती आहेत ते ओळखायला शिका. त्रिकटू, सुंठ, पिप्पली आणि मिरे. कटुत्रिकसुद्धा म्हणतात. व्योष, त्यानंतर लघु, वृक्ष आणि तीक्ष्ण गुणाचे असतात. त्याचा रस कटू, विपाक कटू आणि उष्णवीर्याचं असतं. दीपन, लेखन, ग्राही आणि वृक्ष कार्य करतं. वाताचं शमन करतं, पित्ताचं वर्धन आणि कफाचं शमन. त्याच्यानंतर इतर कार्यांमध्ये मूत्रसंग्रहणी आहे, स्वेदजनन, वातानुलोमन, धातुवाग्नी, दीपन आणि रसायन कार्य करतं. त्यानंतर त्रिमद, विडंग, मुस्ता आणि चित्रक. उष्ण, तीक्ष्ण आणि लघुवृक्ष गुणाचं आहे. कटुतिक्त रस, कटू, विपाक आणि उष्णवीर्य. वाताचं शमन, पित्ताचं वर्धन आणि कफाचं शमन करतं. मलग्राही आणि मूत्रसंग्राही आहे. इतर कर्मांमध्ये स्वेदजनन, धातुवाग्नी, दीपन, शिवलग्न आहे, अर्शोग्न आणि गुलमोहर आहे. त्याची मात्रा सांगितली 1 ते 2 ग्राम आणि अनुपान आहे मध. नेक्स्ट चतुरूषण म्हणजे 4 कटुरसात्मक द्रव्य येतात. सुंठ, मिरे, पिंपली आणि पिंपळी मूल. तर त्याचे गुण आहेत उष्ण, तीक्ष्ण, लघु आणि वृक्ष. कटुरस, कटू, विपाक आणि उष्णवीर्यात्मक आहे. वाताचं शमन करतं, पित्ताचं वर्धन करतं आणि कफाचं देखील शमन करतं. मलमूत्राचं संग्रहण करतं. इतर कर्मांमध्ये स्वेदजनन, लेखन, दीपन, पाचन, अग्निमांद्य, प्रमेह, कुष्ठ आणि गुल्म. त्याची मात्रा 1 ते 2 ग्राम आणि अनुपान आहे मध. नेक्स्ट मिश्रकगण आहे पंचकोल. पंचकोल म्हणलं की 5, त्यामध्ये 5 सर्व कटुरस आहेत. पिंपली, पिंपलीमूल, चव्य, चित्रक आणि सुंठ. प्रत्येक द्रव्य कोल मात्रेत घेतला जातो, म्हणजेच अर्धाकर्ष, म्हणून त्याला पंचकोल असं म्हणतात. 5 द्रव्य कोल मात्रेमध्ये. पंचौषण सुद्धा म्हणतात. 5ही कटुरसात्मक असल्यामुळे त्याला पंचौषण सुद्धा म्हणतो. कटुरस, कटू, विपाक आणि उष्णवीर्यात्मक आहेत. सेम वाताचं शमन, पित्ताचं वर्धन आणि कफाचं शमन करतात. कार्यांमध्ये धातूंचं शोषण, मलमूत्र संग्राही आणि स्वेदजनन. त्याची मात्रा सांगितली 1 ते 2 ग्राम आणि अनुपान आहे मध. नेक्स्ट आहे षडूषण म्हणजे पंचकोल प्लस मिरे. वरचे 5 कंटेंट प्लस मिरे म्हणजे षडूषण तयार होतं. त्यामध्ये कटू उष्ण, वाताचं शमन, पित्ताचं वर्धन आणि कफाचं शमन. कार्यांमध्ये छेदन, लेखन आणि क्लेदग्न कार्य करतं.
नेक्स्ट आहे चतुर्बीज, त्यामध्ये मेथिका, चंद्रशूर, कालआजाजी आणि ओवा. त्याचं रसवीर्य विपाक आहे कटु तिक्त रस, कटु विपाक आणि उष्णवीर्य, वातानुलोमन करतं, पित्ताचं वर्धन, कफाचं शमन, मूत्रसंग्रहणीय आणि स्वेद प्रवर्तन. नेक्स्ट आहे त्रिजातक, त्यामध्ये 3 कंटेंट येतात, दालचिनी, वेलची आणि तमालपत्र. कटु तिक्त रस, कटु विपाक आणि उष्णवीर्यात्मक आहे. कार्य काय आहे, दीपन पाचन, सुगंधी आणि चव व गंध येते. तर हे होतं त्रिजातक. नेक्स्ट आहे दशमूळ. आता दशमूळमध्ये 2 येतात, बृहत पंचमूळ आणि लघु पंचमूळ. 10 त्यामध्ये 5-5 मध्ये डिवाइड केलं आहे. बृहत पंचमूळच्या अंडर 5 येतात, बिल्व, अग्निमंत, शोनक, पाटला आणि गंभारी. त्याचे गुण काय आहेत, लघु, उष्ण, वृक्ष गुणात्मक आहे, तिक्त कषाय रस आहे, कटु विपाक आणि उष्णवीर्य आहे, वाताचं शमन करतं, पित्ताचं शमन करतं, कफाचं शमन करतं म्हणजे त्रिदोषशामक आहे. त्यानंतर द्रवाचं शोषण आहे, ग्राही, स्वेदजनन, मूत्रसंग्रहण, आमपाचन, अग्निदीपन हे कार्य करतं आणि कास आणि श्वासवादीमध्ये हितकर आहे. त्याच्यानंतर रोगग्नता काय सांगितले, ज्वर, श्वास, कास, तंद्रा, शोथ, अनाह, अरुची, आदमान, अग्निमांद्य आणि पार्श्वशूल. याचे कल्प कोणते आहेत तर दशमूल अरिष्ट आणि दशमूल कषाय. नंतर आपण लघु पंचमूळ पाहूयात, त्यामध्ये शालपर्णी, कृष्णपर्णी, बृहती, कंठकारी आणि गोक्षूर. त्याचे गुण, गुरु स्निग्ध, अल्प उष्ण आहे, कषाय तिक्त मधुर रसात्मक आहे, मधुर विपाक आणि अल्प उष्णवीर्य आहे. हे वाताचं शमन करतं, पित्ताचं शमन करतं आणि कफाचं वर्धन करतं आहे. त्यानंतर बल्य, बृहन, संग्राही, मूत्रल, स्वेदोपनयन इत्यादी कर्म करतं आणि ज्वर आणि श्वासव्याधीमध्ये हितकर आहे. नेक्स्ट आहे कंटक पंचमूळ, म्हणजे काटेरी वनस्पती. 5 काटेरी वनस्पती येतात यामध्ये, कर्मर्द, त्रिकंटक, सैर्यरक, शतावरी आणि हिंस्त्रा. त्रिदोषजन्य शोथनाशक आहेत, सर्व प्रमेयांमध्ये हितकर आहे, रक्तपित्तहर आहे, दीपन, पाचन, बल्य आणि बृहन कार्य करतं. त्यानंतर यामधील जे शतावरी आणि गोक्षूर आहेत ते पित्ताचं शमन करतात आणि बल्य आणि बृहन कार्य करतात. त्यानंतर वल्ली पंचमूळ, म्हणजे 5 वेली येतात, विदारी, सारिवा, मंजिष्ठा, गुडुची आणि अजशृंगी. रक्तपित्तहर कार्य करतात, त्रिदोष शोथनाशक आहेत, सर्व प्रमेह आणि शुक्रदोष नाशक. त्यामधील जे विदारी आणि सारिवा आहेत ते गुरु, स्निग्ध, शीत, बल्य आणि वातशामक आहेत. तर मंजिष्ठा, गुडुची आणि अजशृंगी हे उष्ण आहेत आणि धातुवाग्नीचं दीपन करतात, कफाचं शमन करतात. नेक्स्ट आहे तृण पंचमूळ, म्हणजे हे गवतांची मुळं आहेत, कुश, काश, दर्भ, नल आणि ऊस. कषाय तिक्त मधुर रसात्मक आहेत, शीतवीर्य आहे, मूत्रल कर्म करतात, रक्तपित्त शामक आहेत, मूत्रकृच्छ आणि मूत्राघात या व्याधीमध्ये हितकर आहेत. आणि पंचमूळ म्हणजे काय तर बृहत पंचमूळ, लघु पंचमूळ, कंटक पंचमूळ, वल्ली पंचमूळ आणि तृण पंचमूळ हे 5 मिळून पंचमुळे तयार होतात. तर मिश्रक गणावर तुम्हाला MCQ सुद्धा खूप ट्रिकी प्रकारे विचारले जाऊ शकतात, तर त्या हेतूने सुद्धा अभ्यास करा, म्हणजे मिश्रक गण हा टॉपिक तुम्हाला सर्व गोष्टींसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यानंतर चतुर्जात, दालचिनी, वेलची, तमालपत्र आणि नागकेशर. कटु तिक्त रस, कटु विपाक आणि उष्णवीर्य, वाताचं शमन करतं, पित्ताचं वर्धन करतं आणि कफाचं शमन करतं. धातुवाग्नी दीपन, स्वेदजनन, आमपाचन, विषग्न कार्य, मुकशोधन आणि मुकदुर्गंधी हरे. हे होतं चतुर्जात. आणि मिश्रक गणाचा तुम्हाला उपयोग अजून एका ठिकाणी होणार आहे, तो म्हणजे रसशास्त्रामध्ये. जेव्हा तुम्ही एखाद्या कल्पाचे कंटेंट लिहिता तर पाठांतर करताना तुम्ही त्रिकटू पाठ करू शकता, पण लिहिताना तुम्हाला 3 कंटेंट लिहिता येतात, त्यामुळे तुमचा तिथेही तो फायदा होणार आहे. पंचतिक्त, गुडुची, कडुनिंब साल, अडुळसा, रिंगणी आणि पटलपत्र हे सर्व तिक्त रसात्मक आहेत, म्हणून त्याला पंचतिक्त असं म्हणलं आहे. लघु, वृक्ष, शीत गुणाचे आहेत, तिक्त, कटु, शीत म्हणजे तिक्त रस, कटु विपाक, शीतवीर्य, वाताचं वर्धन करतात, पित्ताचं शमन करतात, कफाचं शमन करतात. इतर कार्यांमध्ये मूत्रल, स्वेदोपनयन आणि मलस्तंभन. तर ह्या होत्या मिश्रक गणासंबंधित नोट्स. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.